नेवासा येथे मुलीला पाहण्यासाठी पाहुणे येणार असल्याने घरामध्ये आनंदाचे वातावरण असतानाच दुर्दैवी अपघाताने सुप्रिया आदिनाथ पवार वय 19 वर्ष हिचा मृत्यू झाला। भानसईवरे गावात मॉर्निंग वॉक करत असताना अज्ञात वाहनाने तिला जोरदार धडक दिली। या घटनेने संपूर्ण गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे। शुक्रवार दिनांक 3 रोजी सकाळी 6:30 वाजता नेवासा शेवगाव राज्य महामार्गावर ही दुर्घटना घडली। इयत्ता 12वी उत्तीर्ण झालेल्या सुप्रियाच्या घरात तिला पाहण्यासाठी प्रथमच पाहुणे येणार होते। आई वडील व 3 भाऊ सकाळपासून घर सजवण्यात व्यस्त होते। कधीच मॉर्निंग वॉक न करणारी सुप्रिया आज मात्र शेवगावकडे चालत घरी परतत असताना हॉटेल जयराज जवळ पाठीमागून आलेल्या भरधाव वाहनाने तिला जोरदार धडक दिली। अपघातानंतर ती रक्तबंबाळ होऊन जमिनीवर पडली। स्थानिकांनी तिला नेवासा फाट्याजवळील खासगी रुग्णालयात नेले। तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली आणि सर्वत्र शोककळा पसरली। दुपारी अंत्यसंस्कार झाले। वाहन चालक फरार असून नेवासा पोलीस तपास करत आहेत। या दुःखद घटनेने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे।